शुभ प्रभात. मी महायोगी प्रेम आपणास सर्वांचे हृदयपूर्वक स्वागत करतो. सुस्वागत. तुम्ही सगळ्यांनी ज्या लोकांनी होमवर्क केला त्या सगळ्या लोकांसाठी जोरदार टाळ्या. जे अजूनही प्रेरित होत आहेत त्यासाठी ऍडव्हान्स मध्ये जोरदार टाळ्या. मला आता स्वतःच्या कॅमेरा ऑन करून स्वतःकडे बघायचं आहे. स्वतःकडे नीट बघा. आपल्या डोळ्यांकडे बघा आणि म्हणा, माझं माझ्या डोळ्यांवर खूप प्रेम आहे. फोकस करा. स्वतःच्या डोळ्यांकडे बघा आणि म्हणा, माझं माझ्या डोळ्यांवर खूप प्रेम आहे. माझं माझ्या डोळ्यांवर खूप प्रेम आहे. आता आपल्या कानांकडे बघा. माझं माझ्या कानांवर खूप प्रेम आहे. आपल्या कानांकडे बघा आणि म्हणा, माझं माझ्या कानांवर खूप प्रेम आहे. माझं माझ्या कानांवर खूप प्रेम आहे. आता आपल्या नाकाकडे बघा आणि म्हणा, माझं माझ्या नाकांवर खूप प्रेम आहे. माझं माझ्या नाकावर खूप प्रेम आहे. माझं माझ्या नाकावर खूप प्रेम आहे. आता आपल्या मुखाकडे बघा आणि म्हणा, माझं माझ्या मुखावरती खूप प्रेम आहे. माझं माझ्या मुखावरती खूप प्रेम आहे. माझं माझ्या मुखावरती खूप प्रेम आहे. आता पूर्ण चेहरा बघा आपला आणि फील करा, माझं माझ्या चेहऱ्यावरती खूप प्रेम आहे. माझं माझ्या चेहऱ्यावरती खूप प्रेम आहे. माझं माझ्या चेहऱ्यावरती खूप प्रेम आहे. आता डोक्याकडे बघा, डोक्यावरच्या केसांकडे बघा आणि म्हणा, माझं माझ्या डोक्यावर, माझ्या केसांवर खूप प्रेम आहे. माझं माझ्या डोक्यावर, माझ्या केसांवर खूप प्रेम आहे. माझं माझ्या डोक्यांवर, केसांवर खूप प्रेम आहे. माझं माझ्या डोक्यावर, केसांवर खूप प्रेम आहे. आता हळुवारपणे आपले डोळे बंद करायचे आहेत आणि फील करायचं आहे. फील करायचं आहे
आपलं स्वतःच्या चेहऱ्यावरचं प्रेम. आता आपण एक प्रार्थना करणार आहोत. सो पूर्ण शरीरावरती आपलं लक्ष केंद्रित करूया. आपल्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पूर्ण शरीरावरती आपलं लक्ष केंद्रित आणि प्रार्थना करायची आहे. हे प्रभू, हे सर्वेश्वरा, आपल्या परम कृपेत हे शरीर पूर्णपणे निरोगी करावे. पूर्ण हृदयापासून प्रार्थना करायची आहे. हे प्रभू, माझ्या शरीरासोबत माझी चांगली मैत्री करावी. हे प्रभू, माझ्या शरीराचं मला प्रेमाने ऐकायला शिकवा. हे प्रभू, माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये अलौकिक समज निर्माण करा. हे प्रभू, सातत्याने माझं संरक्षण करा. हे प्रभू, माझं शरीर सर्वोत्तम बनवा. हे प्रभू, हे सर्वेश्वरा, मला माझ्या पूर्ण शरीरावर निस्वार्थ प्रेम करायला शिकवा. मला माझ्या पूर्ण शरीरावर निस्वार्थ प्रेम करायला शिकवा. फील करायचं आहे आतमध्ये. हे प्रभू, हे सर्वेश्वरा, आपण ह्या जगात मला सगळं काही सर्वोत्तम दिलं आहे. मी माझ्या आयुष्यात खूप लोकांना बघितलं, त्यापेक्षा मला भरपूर प्रमाणात सर्व काही आपण प्रदान केलं आहे. फील करायचं आहे. हे लिहून घेण्याची गरज नाही तुम्हाला. हे YouTubeला देण्यात येणार आहे. तुम्हाला आधीचं पण एक लेक्चर देण्यात आलेलं आहे. तुम्ही बघितलं नसेल कदाचित.
सो फील करा. हे प्रभू, हे सर्वेश्वरा, माझ्या खोलवर माझ्या अस्तित्वाची ओळख मला करून द्यावी. कारण माझा अस्तित्वातच एक सुंदर असा प्रेमाचा अखंड झरा माझ्या आतमध्ये स्थित आहे. माझ्या प्रेमाचा अखंडित झरा मला माझ्या ओळखीच्या प्रत्येक व्यक्तीसोबत एक उत्तम नातेसंबंध निर्माण करण्यासाठी प्रेरित करत आहे. फील करायचंय आतून. माझ्या आतील प्रेमाचा अखंड झरा माझ्या हृदयातून, माझ्या मनातून, माझ्या बुद्धीतून, माझ्या जाणीवेतून, माझ्या अस्तित्वातून ओसंडून चारही दिशांना वाहत आहे. हे प्रभू, हे सर्वेश्वरा, आपल्या परम कृपेत मी प्रेमाने पूर्णपणे भरून जात आहे. हे प्रभू, मी जसजसं इतरांना प्रेम देत आहे, ते प्रेम कैक पटीनं वाढवून माझ्यापर्यंत पोहोचत आहे. फील करायचं आतून. मी जितकं दुसऱ्यांवर प्रेम करतो त्याच्या कैक पटीने लोक माझ्यावरती प्रेम करायला लागले आहेत. ही फक्त आणि फक्त आपलीच कृपा आहे. हे प्रभू, हे सर्वेश्वरा, आपल्या परम कृपेत मी माझ्या स्वतःवर भरभरून प्रेम करतो. म्हणून आता या क्षणापासून मी माझ्या शरीराची पूर्ण काळजी घेतो. हे प्रभू, आपल्या परम कृपेत मी माझ्या शरीराला पोषण अन्न देतो.
कारण मी माझ्या शरीराची पूर्ण काळजी घेतो. मी माझ्या शरीरावर पूर्ण प्रेम करतो. मी माझ्या शरीराला पोषक अन्न देतो. कारण मी माझ्या शरीराची पूर्ण काळजी करतो. मी माझ्या शरीराची निगा राखतो. हे प्रभू, हे सर्वेश्वरा, आपल्या परमकृपेत माझं शरीर आरोग्य आणि ताकद देऊन मला नेहमी साथ देतं. फील करायचं आहे, हे प्रभू, आपल्या परमकृपेत मी स्वतःवर भरभरून प्रेम करतो. हे प्रभू, म्हणून मी माझ्या स्वतःसाठी एक आरामदायक घर घेतलं आहे. आजपर्यंत मी त्या घरात आराम कधी केला नाही. पण आज मला या गोष्टीची जाणीव आहे, की मी स्वतःवर प्रेम करतो म्हणून मी एक सुंदर घर घेतलं आणि ह्या घरात मी आरामदायी जीवन जगणार आहे. हे प्रभू, हे सर्वेश्वरा, आपल्या परमकृपेत मला माझ्या घरामध्ये हवं ते मिळणार आहे. सुख, शांती, आनंद, समाधान माझ्या घरातील प्रत्येक सदस्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता, समजूतदारपणा हे सगळं काही आपल्या परम कृपेत मला प्राप्त होणार आहे. हे प्रभू, हे सर्वेश्वरा, माझं प्रेम मी पूर्ण प्रेमाने भरून टाकणार आहे. माझ्या घरी आलेला प्रत्येक पाहुणा एक सुंदर अशी शांती अनुभव करेल. माझ्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला सुख वाटेल. एक आत्मसमाधान प्राप्त होईल. इतकं मी माझ्या प्रेमाला प्रेमाने ओथंबून वाहू देणार आहे. हे प्रभू, हे सर्वेश्वरा, आपल्या परम कृपेमध्ये मी माझं घर संपूर्ण प्रेमाने भरून टाकणार आहे.
हे प्रभू, हे सर्वेश्वरा, आपल्या परम कृपेत मी स्वतःवर प्रेम करतो, म्हणून मी माझी नोकरी आनंदाने करतो किंवा मी माझा व्यवसाय आनंदाने करतो किंवा मी जे काही कर्म करत आहे ते मी पूर्णपणे आनंदाने करतो. कारण मी माझ्या स्वतःवरती खूप प्रेम करतो. हे प्रभू, मी माझं काम पूर्ण प्रामाणिकपणे करतो. कारण मी माझ्या स्वतःवरती खूप प्रेम करतो. हे प्रभू, मी माझं काम पूर्णपणे प्रामाणिकपणे करतो. आणि मी स्वतःवर खूप प्रेम करतो. माझे गुण, माझी क्षमता मी आनंदाने वापरतो. माझ्या नोकरीमध्ये, माझ्या व्यवसायामध्ये मी माझे गुण आणि क्षमता आनंदाने वापरतो. हे प्रभू, हे सर्वेश्वरा, आपल्या परम कृपेत मी परिवारासाठी काम करतो, मी इतरांसाठी कार्य करतो. पण आजपासून या क्षणापासून मी स्वतःसाठी सुद्धा काम करणार आहे. आजपर्यंत मी इतरांची काळजी घेतली. आजपर्यंत मी दुसऱ्यांसाठी पैसे कमवले. आजपर्यंत मी दुसऱ्यांसाठी वस्तू खरेदी करत आलो. आजपासून या क्षणापासून मी स्वतःवर प्रेम करणार आहे. स्वतःसाठी जगणार आहे. स्वतःसाठी पैसे कमवणार आहे. स्वतःसाठी वस्तू आणणार आहे. स्वतःसाठी नोकरी करणार आहे. स्वतःसाठी व्यवसाय करणार आहे. हे प्रभू, हे सर्वेश्वरा, मी माझ्या स्वतःवरती प्रेम करतो. म्हणून मी स्वतःसाठी काम करणार आहे. मी स्वतःची काळजी घेणार आहे. मी स्वतःला आवश्यक ते पौष्टिक भोजन देणार आहे. मी माझ्या मनाला शुद्ध आणि सकारात्मक विचारांनी भरून टाकणार आहे. माझ्या हृदयातील राग, द्वेष, घृणा, भीती यासारख्या नकारात्मक भावनांना काढून प्रेम, क्षमा, दया, शांती, समाधान अशा भावनांना जागृत करणार आहे.
हे प्रभू आपल्या परम कृपेत मी स्वतःवर भरभरून प्रेम करणार आहे. हे प्रभू आपल्या परम कृपेत मी स्वतःवर खूप प्रेम करतो आणि म्हणून मी माझा सगळा भूतकाळ सोडून देणार आहे. हे प्रभू आपल्या परम कृपेत मी भूतकाळाबद्दल स्वतःला सुद्धा क्षमा करतो. मी माझ्या आयुष्यात असणाऱ्या इतर लोकांना सुद्धा पूर्णपणे क्षमा करतो. मी माझ्या भूतकाळातून आता पूर्णपणे मुक्त होतो. हे प्रभू, हे सर्वेश्वरा, आपल्या परम कृपेत मी स्वतःवर प्रेम करतो, म्हणून मी वर्तमानातच स्थित होणार आहे. मी माझं संपूर्ण लक्ष वर्तमानावरतीच केंद्रित करणार आहे. मी माझ्या वर्तमानातल्या घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आनंद घेणार आहे. मी वर्तमानात करत असलेल्या प्रत्येक कृतीचा आनंद घेणार आहे. आणि एक उत्तम भविष्य निर्माण करणार आहे. हे प्रभू, आपल्या परम कृपेत मी स्वतःवर भरभरून प्रेम करणार आहे. हे प्रभू, हे सर्वेश्वरा, आपणास कोटी कोटी धन्यवाद. हे प्रभू, हे सर्वेश्वरा, आपणास कोटी कोटी धन्यवाद. हे प्रभू, हे सर्वेश्वरा, आपणास कोटी कोटी धन्यवाद. परमात्म्याविषयीच्या आभाराची भावना आपल्या आतमध्ये फील करायची आहे. पूर्ण अंतस्थ आभाराची भावना. आता हळुवारपणे आपले डोळे उघडूया. तुम्हाला प्रेमाने ओथंबून वाहणारं व्यक्तित्व दिसत आहे का? किती लोकांना दिसत आहे? हात वरती करा. हात खाली करा. तर छानपैकी स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फिरवा. छान. किती प्रेम, किती सुंदरता.
किती प्रेम, किती सुंदरता. फील करायची आहे ती सुंदरता, ते प्रेम. आता बघा स्वतःकडे. अजून असं प्रेमाने ओथंबून झाल्यासारखं वाटत आहे? बघा कॅमेरे ऑन करा. ज्यांचे बंद आहे त्यांनी बघा स्वतःकडे. किती दिवस आपण स्वतःकडे बघायला असं घाबरणार आहोत? किती सुंदर चेहरा आहे तो. नाहीतर माझा चेहरा तर आहेच सुंदर, जो बघायला तुम्हाला खूप आवडतो स्वतःच्या चेहऱ्यापेक्षा. पण तुमच्या आतमध्ये पण माझं प्रेमाचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. तो स्वतःचा चेहरा सुद्धा खूप सुंदर वाटायला पाहिजे. सो फील करा बघा स्वतःकडे. मी आजपासून या क्षणापासून वर्तमान, 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 वर्तमानात मी वर्तमानातला प्रत्येक क्षण जगणार आहे. प्रॉमिस करा स्वतःला. स्वतःकडे बघा, प्रॉमिस करा. मी वर्तमानातला प्रत्येक क्षण जगणार आहे. आणि त्यामुळे माझं भविष्य आपोआप सुंदर होणार आहे. बघा, सांगा स्वतःला, हा क्षण मी जगणार आहे. आजपर्यंत मी इतरांसाठी जगलो, आजपासून या क्षणापासून मी स्वतःसाठी जगणार. इतरांना मी माझं प्रेम वाटलं, पण स्वतःला देणं मी विसरलो. आजपासून या क्षणापासून मी स्वतःला प्रेम देणार आहे. इतरांना प्रेम देता-देता मी स्वतःलाच विसरून गेलो. आज मी आठवण करून देत आहे, की माझं स्वतःचं सुद्धा एक अस्तित्व आहे ह्या जगात. मी सुद्धा आहे. मी नेहमी दुसऱ्यांकडून प्रेम करण्याची अपेक्षा ठेवली, पण आजपासून या क्षणापासून मी स्वतःवरती भरभरून प्रेम करणार आहे. फील करा, सांगा स्वतःला, बघा स्वतःकडे. स्वतःच्या चेहऱ्याकडे डोळ्यात डोळे टाकून बघा, की मी आजपासून या क्षणापासून स्वतःप्रती प्रेम, आनंद, जिव्हाळा, आत्मीयता ठेवणार आहे. फील करा. फील होतंय सगळ्यांना? ज्यांना फील होतंय त्यांनी हात वरती करा. व्हेरी गुड. छान बघा स्वतःकडे. आता माझ्याकडे बघा. कोण सगळ्यात जास्त सुंदर दिसताय? मी की त्या कॅमेऱ्यातला व्यक्ती? अरे तुम्ही विसरताय तुमच्या कॅमेऱ्यात मी पण दिसतो. तुम्ही आणि त्या कॅमेऱ्यातला व्यक्ती दोघं सुंदर आहे. नाही? बघा किती प्रसन्नता वाटते ना तुमच्या चेहऱ्यावरती. है ना? मला मान्य आहे मी खूप सुंदर आहे. मी स्वतःवरती खूप प्रेम करतो. मी तुम्हा लोकांवरती प्रेम करतो. म्हणून आजपासून जळणं सोडून द्या. कारण जळून काही मिळणार नाहीये. स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा. भरभरून प्रेम करा. स्वतःवर करा, माझ्यावर करा, इतरांवर करा. सुरुवात माझ्यापासून करा. म्हणजे माझ्यापासून. म्हणजे माझ्यापासून. तुम्हाला कळतंय ना मी कशाबद्दल म्हणतोय? म्हणजे स्वतःपासून. हो, हो. ह्या स्वतःपासून. जगामध्ये येस, स्वतःपासून. ह्या जगात प्रेम करायचंय तुम्हाला, भरभरून प्रेम करायचंय, सगळ्यांवर प्रेम करायचंय आणि सुरुवात कोणापासून करायची आहे? माझ्यापासून. सुरुवात कोणापासून करायची आहे?
स्वतःपासून. माझ्यापासून. सुरुवात कोणापासून करायची आहे? फील करा. सो ही जर्नी खूप जबरदस्त होणार आहे आपली अजून. आणि हे प्रत्येक सत्राचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. जसं पहिल्या सत्राचं रेकॉर्डिंग प्रेमालयच्या ग्रुपवर टाकलंय. YouTube चॅनलवर ते जा तुम्ही बघा. प्रत्येक सत्राचं टाकलं जाणार आहे, जेणेकरून संध्याकाळी तुम्ही स्वतः त्याच्याशी कनेक्ट होऊन ध्यान करू शकता. या ॲक्टिव्हिटीज करू शकतात. कारण सकाळी आपण लाईव्ह असणार आहे. संध्याकाळी तुम्ही त्याच्याशी पुन्हा कनेक्ट व्हा आणि पुन्हा स्वतः सोबत जे प्रेम आहे, ते अनुभवा. आणि तुम्हाला नोट्स काढायचे असतील, तर ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून काढू पण शकता. आता मी इतक्या जलद गतीने बोलतो, की अर्धे शब्द तुमचे सुटत असतील आणि त्याच्यासाठी तुम्ही फील करा. लाईव्ह फीलिंग इज व्हेरी इम्पोर्टंट. ओके. कोणाला काही प्रश्न आहे? नाही. टायमिंग टायमिंग संध्याकाळचं किती वाजता असतं? नाही, तुम्ही किती वाजता बघू शकता ना. व्हिडिओ असणार आहे तो प्रेमालयच्या YouTube चॅनलवर. आणि आहे बरोबर 6-7 झोपण्यापूर्वीच्या संध्याकाळी 6 वाजता असं टायमिंग का ते का ठरवलं पाहिजे? हां, तुम्हाला तुमच्या टायमिंगनुसार ठरवावं लागेल. माझ्या दृष्टीने तर संध्याकाळी 6 ते 7 बेस्ट टायमिंग असतो. पण हां, काही जण जॉबच करतात, तर ते घरीच बिचारे 7-8 वाजता येतात. ते काय करतील? तो झोपण्याच्या हां. आधी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हाही तुम्ही वेळ काढू शकता स्वतःसाठी, तेव्हा ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची. एक-एक करून ते चालेल. सगळं मेडिटेशनचं हे तुम्हाला मिळेल. आणि काल सुद्धा मेडिटेशनची एक लिंक तुम्हाला दिलेली आहे. रविवारी काल होते सकाळी. हां, काल. ती डायरेक्ट तुम्हाला YouTubeला नाही मिळणार. फक्त ज्यांच्याजवळ ती लिंक आहे तेच ते ॲक्सेस करू शकतात. सो ते ध्यानही तुम्ही करू शकता. कालचं छान होतं सकाळचं. हं. हां. हो, तेही तुम्ही खूप छान. संध्याकाळी करू शकता. पण काल कोणी सकाळी 4 वाजता केलं? हात वरती करा. गुड. तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. चला कोणी 1-2 जण आपला एक्सपिरियन्स शेअर करू इच्छितं? हात वरती करा. आता सांगायचं तात्पर्य म्हणजे या प्रेमालय फाउंडेशनच्या माध्यमातून महायोगी प्रेम आपल्याला जे काही त्या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत, ते अत्यंत अप्रतिम आहे, की त्याचं त्या ठिकाणी आपल्याला कुठं कंपॅरिझन करताच येणार नाही. प्रभूजी खूप खूप धन्यवाद. आपण करत असलेलं हे जे काही मार्गदर्शन आहे किंवा हे जे ज्ञान आहे आम्हाला आजपर्यंत कुठेही मिळालं नाही. आपण आमच्या जीवनामध्ये नवीन असं त्या ठिकाणी ज्ञान देऊन आमचं जीवन विकसित करत आहात. प्रभूजी खूप खूप धन्यवाद. क्या बात! हां, हां. अजून कोण सांगणार? अनुजा देवी? निःशब्द होता होता की आपण स्वतःकडे आपण डे टू डे लाईफमध्ये लक्ष देत नाही. पण आपल्या कार्यामध्ये गुंतत जातो आणि रात्री आडवं पडल्यानंतर सगळं शरीर बोलायला लागतं. मग तेव्हा असं वाटतं की आपण स्वतःवर स्वतःच्या शरीराचं मागे पण सांगितलं की शरीर आपलं बोलत असतं. त्याच्याकडे तुम्ही लक्ष देता वेळेवर. त्याची जाणीव होत असते की नाही आपण आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे. हे बाकीची कामं ही होतच राहणार. ते करणं हे प्रायोरिटीवर ठेवलं पाहिजे. तिच्या मार्गदर्शनाने
प्रत्येक नसा-नसामध्ये असं ताईला पण म्हणत होते, की नाही मला सरांचं काही हो म्हटलं तर सरांचं सेशन झालं ना, की नवी उर्मी येते आणि नवजीवन जगायला परत चालू केल्यासारखं छान वाटतं. मला शब्दाचा उतरेल हळू-हळू. आणि खूप चांगलं वाटतं सर. धन्यवाद. हां, बढिया. छान, सुंदर. सो असंच भरभरून तुम्हा सगळ्यांना स्वतःवरती प्रेम करायचं आहे. आपली ही जर्नी जी पुढची आहे ती खूप जबरदस्त होणार आहे. आता आपण ज्युनियर के-जी मध्ये आहोत, प्ले ग्रुपमध्ये आहोत असं समजा. जिथं आपण ह्या छोट्या-छोट्या गोष्टी करतोय. पुढे जाऊन आपल्याला प्रगती करायची आहे आणि त्या सर्वोच्च स्थितीला पोहोचायचं आहे. ज्याप्रमाणे आपण पहिल्या दिवशी डिस्कस केलं. तर सोप्या-सोप्या गोष्टीतून आपण सुरू करून त्या गोष्टीकडे जाणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा. व्यक्ती जोपर्यंत तपतो, तोपर्यंत तो चमकतो. आणि जीवनामध्ये आपल्याला पाहायला कधीही मागे जायचं नाहीये, घाबरायचं नाहीये, त्याच्यापासून पळ काढायचा नाहीये. मला सांगा, सोन्याला जेव्हा तापवलं जातं, तर त्यातलं सोनं नष्ट नाही होत, त्यातली अशुद्धी नष्ट होते. तसंच जेव्हा आपण तप करतो, साधना करतो, तेव्हा आपण नष्ट नाही होत, आपल्यातली अशुद्धी नष्ट होते. आणि आपण अजून चमकायला लागतो. तो आपल्याला चमकण्यासाठी साधना करणं गरजेचं आहे. जेवढी आपण साधना करणार, तेवढं आपण अतुलनीय बनणार, अमूल्य बनणार. आपल्याला आपली स्वतःची ओळख काही दिवसांनी होणं कठीण होईल, की मी तोच आहे. कारण इतकं 360 डिग्रीमध्ये आपलं रूपांतरण होणार आहे, जेव्हा आपण स्वतःकडे पूर्ण लक्ष देणार आहोत. सो आजपासून या क्षणापासूनच आपण स्वतःकडे पूर्ण लक्ष द्यायचं आहे, निरंतर, न थांबता. म्हणजे जसं मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, बरीच लोकं होती की तुम्ही सातत्य ठेवा. तरी पण काही लोकांना सातत्य ठेवण्यात अडचणी येतात. का? कारण आपण स्वतःवर प्रेम करायला कमी पडत नाही. अजून आपल्याला किंवा काहींचा अहंकार असू शकतो, "हं, मला काय गरज आहे? मी करतोच." सो तो अहंकार सुद्धा आहे ना, तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. माझं एक वाक्य नक्की लक्षात ठेवा, की अहंकाराने कोणीही आजपर्यंत पुढे जाऊ शकलेलं नाहीये. ना रावण, ना हिरण्यकश्यपू, ना कंस. मोठमोठी लोकं येऊन गेलीत, ज्ञानी होती, तपस्वी होती, पण अहंकारामुळे नष्ट झाली. तो अहंकाराचा त्याग करून एका समर्पण भावनेने, डेडिकेशनने जर तुम्ही ही गोष्ट फॉलो केली, तुमचं आयुष्य अद्भुत बदलून जाणार आहे. तो आज आपण इथं थांबणार आहोत आणि उद्याच्या दिवशी या नवीन प्रेमाने ओथंबून वाहिलेल्या लोकांसोबत मी भेटणार आहे. बस तुम्ही असं प्रेमाने इतकं माखून जाणार, की उद्याच्या दिवशी बघून मलाच आश्चर्य वाटेल, की हे असं प्रेममय माझं लॅपटॉप असं प्रेमाने कसं काय ओथंबून वाहत आहे. असं सांडलं जात आहे प्रेम आजूबाजूला. तो एवढ्या सगळ्या प्रेमाने तुम्हाला मला भेटायचा आहे उद्याच्या दिवशी.